जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही फेज 2 होणार आहे, तर त्या फेज 2 संदर्भात आपल्याला माहिती आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 16 जानेवारी 2025 ला सध्या जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक असेल, शिक्षण अधिकारी संपूर्ण जिल्हा परिषदचे असेल किंवा मग महानगरपालिका संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक असेल, प्रशासन अधिकारी असेल, तर ह्या संपूर्ण ह्या ठिकाणी बघा मनपा, नपा संपूर्ण जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, तर त्यांना सध्या पत्र देण्यात आलं होतं। आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही विषय होता तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जो काही दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही सध्या बघा 20 तारखेपासून सध्या सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये ज्या जाहिरात आहे, तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड व्हायला सुरुवात झालेली होती। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ज्या ज्या आस्थापनामध्ये सध्या बघा जाहिरात अजून देखील अपलोड नाही, त्या ठिकाणी आपापल्या जिल्हा परिषदच्या वतीने सध्या बघा पत्र जे आहे तर ते इश्यू होत आहे। तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त या ठिकाणी खाजगी ज्या आस्थापना आहे, तर त्या खाजगी आस्थापनेच्या वेकेन्सी आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळत नाही। त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही स्थानिक लेवलवर या ठिकाणी बरेचशा ज्या त्रुटी आहे, त्याच्यामध्ये बिंदू नामावली अपडेट असेल किंवा मग सध्या बघा जे काही अतिरिक्त शिक्षक असेल त्यांचं समायोजन असेल, तर ते सध्या बघा करण्याचे जे काही कामकाज आहे, तर ते सध्या सुरू झालं आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सध्या बघा जिल्हा परिषदच्या वतीने पत्र इश्यू होत आहे। त्या अनुषंगाने इथे 10/12/2025 ला हे शिक्षण विभाग जे आहे रायगड जिल्हा परिषद संदर्भात इथे एक पत्र इश्यू करण्यात आलंय। ह्याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था सर्व, त्यानंतर मुख्याध्यापक, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित यांना सध्या बघा इथं पत्र इश्यू करण्यात आलंय। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली अपलोड केल्यानंतर या ठिकाणी जाहिराती ज्या आहे, तर त्या जाहिराती सध्या बघा अपलोड करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आलाय। म्हणजे जी सध्या बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल, तर ते रोस्टर सध्या बघा इथं कंप्लीट केल्यानंतर अपडेट केल्यानंतर तात्काळ जे आहे तर त्या जाहिरात सध्या बघा पवित्र प्रणालीवर देण्यासंदर्भात इथं जे सूचनापत्र आहे तर ते सध्या इथं देण्यात आलेलं आहे। मध्यंतरी जो काही पवित्र प्रणालीवर जे जाहिरात द्यायची आहे, तर त्या संदर्भात बघा पहिल्याच जर काही सध्या मुदतवाढ असेल, तर ती पहिली मुदतवाढ इथं मिळालेली आहे। तर जवळपास आपल्याला माहिती आहे की 20/2/2025 पर्यंत सध्या बघा इथं मुदतवाढ असणार आहे। म्हणजे 20 तारखेपर्यंत सध्या इथे जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात जी काही मुदत असेल तर ती देण्यात आली आहे। अजून ह्या पुढेही देखील बघा जी मुदतवाढ असेल तर ती नक्की ह्या ठिकाणी मिळू शकते, कारण जवळपास आतापर्यंत 550 ते 600 एवढ्याच ज्या काही आस्थापना आहे, तर त्या सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती संदर्भात नोंदणी त्या ठिकाणी केली आहे। आणि जाहिरात जर बघितली तर जाहिरात ह्या ठिकाणी बघा काही 2-4 संस्था जर सोडल्या तर बाकी संस्थेमध्ये अगदी कमी प्रमाणात सध्या वेकन्सी आपल्याला पाहायला मिळतात। तरी देखील ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या बघा जास्तीत जास्त यायला पाहिजे, त्या अनुषंगाने जे प्रयत्न आहे तर ते प्रयत्न सध्या बघा ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सुरू आहे। त्या अनुषंगाने इथं जे काही सूचना आहे तर त्या सूचना बघा इथं देण्यात आल्या आहे। पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्या पवित्र पोर्टलची जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही संदर्भात इथं बघा सूचना देण्यात आल्या आहे। आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही रोस्टर असेल तर ते रोस्टर अद्ययावत करून लवकरात लवकर जी जाहिरात असेल तर ती जाहिरात बघा पवित्र प्रणालीवर अपलोड करायची आहे। त्या अनुषंगाने इथे सूचना देण्यात आल्या आहे। आपल्याला माहिती आहे की रोस्टरमध्ये 80% पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात यावी अशा पद्धतीने देखील सूचना देण्यात आल्या आहे। आणि संबंधित जे काही जाहिरात असेल तर ती जाहिरात म्हणजे इथं बघा 20/2/2025 पर्यंत मुदत जी आहे तर ती मुदत सध्या इथं देण्यात आली आहे। तर जास्तीत जास्त शाळांची रिक्त पदे जी आहे तर ती रिक्त पदं बघा इथं यायला पाहिजे। त्या अनुषंगाने संपूर्ण जी जबाबदारी असेल तर ती जबाबदारी मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव यांची सध्या राहणार आहे। आणि ही जी कार्यवाही आहे तर ही कार्यवाही इथं सांगितल्याप्रमाणे पदभरती प्रक्रिया कालमर्यादित असल्याची या ठिकाणी बघा नोंद घ्यायची आहे। म्हणजे लवकरात लवकर जर ही प्रक्रिया बघा झाली तर लवकरात लवकर पुढील जो काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब सध्या बघा तिथं सुरुवात होणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या संस्थेच्या जाहिराती आहेत तर त्या संस्थेच्या जाहिराती सध्या ज्या काही प्रकाशित असेल, प्रसिद्ध असेल, तर त्या देखील व्हायला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला जाहिरात देखील या ठिकाणी पुढे दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे का कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे, ते तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात येईल। तर आपल्याला पहिली जी काही वेकेन्सी या ठिकाणी बघा जाहिरात आली होती, तर ही जी आहे तर ती या ठिकाणी बघा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्यांची जाहिरात या ठिकाणी बघा प्रसिद्ध झाली होती। तर ह्याच्यामध्ये एकूण जी पदं आहे तर ती पदं जर आपण इथं बघितली तर टोटल जी पदं आहे तर ह्या ठिकाणी बघा ही 50 पदं आणि पुढील जी पदं आहे तर 12 पदं, एकूण म्हणजे या ठिकाणी 62 पदांची जाहिरात इथं आलेली होती। तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर इथं तुम्ही बघू शकतात, मराठी असेल बरोबर, माध्यम, तर माध्यम निहाय इथं आहे मराठी माध्यम 1 ते 5 साठी 3 पदं आहे। त्यानंतर मराठी माध्यम 6 ते 8 साठी 12 पदं आहे।
त्यानंतर पुढे अजून या ठिकाणी बघा मराठी माध्यम संदर्भात 9 ते 10साठी 18 पदं आहे. त्यानंतर मराठी माध्यम पुढचे 11 ते 12 जो गट आहे त्याच्यासाठी 17 पदं आहे. त्यानंतर इथं पुढचं जी पदं आहे तर ती पदं म्हणजे या ठिकाणी 20% अनुदानित, 40% अनुदानित आणि विना अनुदानित अशा पद्धतीचे 12 पदं आहेत. त्याच्यामध्ये 11 ते 12 20% अनुदानाची देखील ह्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. त्यांची पदं आहे 6 पदं आहे. त्यानंतर 11वी-12वीसाठी 40% अनुदानावर जवळपास 3 पदांची जाहिरात इथं बघा ह्या जी संस्था आहे तर त्यांची आलेली आहे. आणि इथं परत मराठी माध्यमाची 11वी-12वीची या ठिकाणी 3 जी पदं आहे तर ती विना अनुदानित अशा पद्धतीने सध्या बघा इथं पदं येत आहे. म्हणजे जी पदं आहे तर ती पदं एक प्रकारे 100% अनुदानित, त्यानंतर 20% अनुदानित, 40% अनुदानित अशा पद्धतीने ज्या पद्धतीने अनुदान आहे त्या पद्धतीने सध्या बघा जाहिरात जी आहे तर त्या पवित्र प्रणालीवर इथं पाहायला मिळतं आहे. त्याच पद्धतीने अजून एक जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघा प्रसिद्ध झालेली आजच्या घडीला सध्या झालेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो. तर इथं तुम्ही बघू शकता. तर ह्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जाहिरात, तर ह्या ज्या जाहिरात आहे तर सध्या इथे प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली आहे. तर आता इथं जर तुम्ही जाहिरात जर बघितली तर ही जाहिरात कुठली आहे तर यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, बरोबर. तर यशोदा प्रसारक जे काही मंडळ आहे शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी जिल्हा सोलापूर, तर त्यांची ही जाहिरात सध्या या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रकारे या ठिकाणी जे काही शिक्षक आहे तर ते नेमणे आहे. तर त्यांची जाहिरात किती आहे तर इथं बघा फक्त जी काही 1 आणि 2 म्हणजे इथं फक्त 2 पदांची जाहिरात जी आहे तर ती सध्या या ठिकाणी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे तर त्या संस्थेची फक्त 2 पदांची जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते. आता 2 पद कोणती आहे तर मराठी माध्यमाची पदं आहे. त्याच्यामध्ये 6 ते 8ची सध्या बघा जी पद आहे तर ती पद म्हणजे या ठिकाणी मराठी विषयाची आहे. आरक्षण जे आहे तर ते अनुसूचित जाती, बरोबर, 1 पद आहे. त्यानंतर दुसरं जे आहे 6वी ते 8वीचं पद आहे आणि हे इंग्रजी विषयाचं आहे. तर ते पद जे आहे तर ते बघा अनुसूचित जमाती संदर्भात आहे, 1 पद आहे. म्हणजे इथं 2 पदं आहे आपल्याला या ठिकाणी ह्या जी काही आस्थापना आहे तर त्या आस्थापनेमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा ज्या काही 1, 2, 4, 5 1, 2, 4, 5 अशा पद्धतीने जी काही पदं आहे तर ह्या पदांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त संस्थेच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही जी काही सध्या बघा मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी सध्या मोठी जी संस्था आहे ती म्हणजे रयतप्रमाणे स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे तर त्याची जाहिरात देखील सध्या बघा जास्तीत जास्त पदांची आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु जी सध्या इतर जे काही संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती आपल्याला अशाच पद्धतीने इथं पाहायला मिळणार. तर आतापर्यंत सध्या ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी फक्त या ठिकाणी खाजगी संस्थेच्या जर आपण बघितल्या तर जवळपास 1000 प्लस ज्या वेकेन्सी अंदाजित या ठिकाणी बघा अपलोड झालेल्या आपल्याला माहिती सध्या त्या ठिकाणी मिळत आहे. जवळपास 1000 ते 1200पर्यंत जी काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी सध्या इथं अपलोड झालेल्या आहे. तर ह्या वेकेन्सी अजून देखील जास्तीत जास्त सध्या बघा वाढायला पाहिजे. त्या अनुषंगाने सर्वतोपरी जे काही तयारी असेल, ज्या सूचना असेल तर ते आपापल्या जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या वतीने सध्या बघा इथं देण्यात येत आहे. तर सध्या तरी ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या बघा या ठिकाणी जी 12/2/2025ला सध्या इथं बघा प्रसिद्ध झालेली आहे. तर अशी जी पदं आहे तर ती पदं वेळोवेळी आपण ज्या पद्धतीने जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. परंतु सध्या तरी जी काही फेज 2 आहे तर त्या फेज 2मध्ये सध्या जाहिरात जी आहे तर त्या जाहिराती अपलोड व्हायचं सध्या या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु काही जे आस्थापना आहे तर त्यांचे सध्या बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल तर ते अपडेट नसल्यामुळे त्या ठिकाणी पदं जी आहे तर ती पदांची कार्यवाही पुढे सध्या बघा होत नाही. त्या अनुषंगाने त्यांना अजून देखील सध्या जो वेळ आहे तर तो वेळ मिळणे गरजेचं आहे, जेणेकरून पुढील ज्या काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी लवकरात लवकर सध्या बघा होऊ शकते. तर सध्या मुदतवाढ ही पहिली मुदतवाढ होती तर 20 तारखेनंतर पुन्हा ह्या ठिकाणी परत मुदतवाढ सध्या बघा मिळू शकते. त्या अनुषंगाने ज्या काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब आपल्याला जर ह्या ठिकाणी पुन्हा मुदत जर वाढ मिळाली तर एडिट जो टॅब आहे तर तो टॅब सध्या बघा नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी बघा आपल्याला आता आहे फेब्रुवारी, बरोबर. तर आपल्याला मार्च महिन्यामध्ये सध्या एडिटचं काही ऑप्शन असेल तर तो कदाचित पाहायला मिळू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये परत ज्या काही बदली जो सध्या बघा प्रकार आहे आंतरजिल्हा बदली असेल तर तो देखील सध्या बघा या ठिकाणी एक मुद्दा पुढे येत आहे. तर त्याच्यावर सध्या कार्यवाही झाली तर पुन्हा
फेज 2ची जी काही प्रक्रिया असेल तर ती मे बी या ठिकाणी लांबू शकते, परंतु सध्या तरी ज्या काही कार्यवाही आहेत तर ते कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी अंतर्गत सुरू आहे. जसे अपडेट येईल तसे अपडेट तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जशा पुढील जाहिराती येईल तशा तुमच्यापर्यंत सध्या बघा माहिती पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल ते देखील जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अशा ज्या जाहिरात असेल लेटेस्ट ते तुम्हाला आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर माहिती आवडली असेल तर लाईक करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात, तर नक्कीच आपण त्या कमेंटवर रिप्लाय देऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.